लोणावळ्यातील संपर्क औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा विद्यार्थी निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले। आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं काय त्यांच्या कोर्समध्ये ऍड करू शकतात, वेल्डिंग करतात तो वेल्डिंग मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काय काय ट्रेनिंग आहे, चाहे इलेक्ट्रिशियन, चाहे वायरमॅन, चाहे फिटर, प्रत्येक जण आता वापरला पाहिजे। काय की पुढचे जे स्टेज येत आहे भारतात ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हाय लेवल ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट। हा नोकरीमध्ये काय आहे की तुम्हाला फोकस करायला पाहिजे की नोकरीमध्ये माझ्याकडे काय अपेक्षा आहे। संपर्क संस्थाचा एकच उद्देश आहे की तालुक्यामध्ये जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थींमध्ये कसं काय आम्ही बेस्ट एज्युकेशन देऊ शकतो आणि तुम्ही तालुक्याचे तुमच्या गावाच्या दुसऱ्या तरुणाला तुम्ही सांगा संपर्कामध्ये जॉईन करा, ITI मध्ये जॉईन करा। आता प्रिन्सिपल साहेब आहे ते IIT गुवाहाटीच्या ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ते विद्यार्थी होते, तर त्याचा उपयोग फार कसं काय होऊ शकतं ते पण विचार करणं आवश्यक आहे। ते म्हणून मला तुम्हाला आज प्रत्येकाच्या शुभेच्छा। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आर्या इंडस्ट्रीजचे संचालक दीपक फल्ले उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करण्याचा सल्ला दिला। आज तुम्ही एक वेगळ्या वळणावरती उद्यापासून जाता, म्हणजे ऑफकोर्स एक्झाम उद्या म्हणजे, आणि मग त्यासाठी काय करायचं ना, त्यासाठी मी इथं आलेलो आहे। याच्यामध्ये फक्त सांगण्याचा उद्देश आहे मी जर का करू शकतो तर तुम्ही का नाही, म्हणून मी आज हे PPT दाखवतोय, म्हणून माझी ओळख केली नाही। मला कुठलाही गर्व नाहीये, मला कुठेही दाखवायचं नाही की मी मोठा आहे, आणि मी मोठा नाहीये तर माझा मित्र माझा कृष्ण रस्त्याची कामं चाललेली आहेत। आज जर का प्रशांत पुराणिक नसता तर मी कुठे भरकटलो असतो मला माहिती नाहीये। तेव्हा प्रशांत थँक्यू इथपर्यंत आणल्याबद्दल। रचनात्मक विचार, सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतेही यश मिळवता येते असे त्यांनी सांगितले। तसेच जगातील यशस्वी उद्योगपती आणि खेळाडूंची उदाहरणे देत कठोर परिश्रमाचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले। यावेळी अलाइड मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे मनुष्यबळ व्यवस्थापक संजय पाटोळे यांनीही विद्यार्थ्यांना उद्योग विश्वातील संधींबाबत मार्गदर्शन केले। हा निरोप समारंभ नसून हा प्रत्यक्ष तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा एक क्षण आहे। या क्षणातून तुम्ही या गोष्टी खूप काही शिकणार आहात। बऱ्याच काही कंपन्या अशा बसल्या की तुम्हाला कंपनीचे जॉब ऑफर देण्यासाठी तुमची वाट बघत आहे। या वाटेतून दीपक सर पण आहेत की ही मुलं यातून त्यांच्या रोलवरती पण आपण काही मुलं घेणार आहोत, आणि तसं अलाइड रिसोर्स मॅनेजमेंट खूप काही पद्धतीने काम करते। त्याच पद्धतीने मी पण तुम्हाला खरं इथं तुम्हाला निरोप देण्यासाठी नाही तर तुम्हाला खरं हायर करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। जॉबच्या संधी मी खरोखर तुम्हाला देणार आहे। ज्यावेळेस मी प्रत्यक्ष इलेक्ट्रिशियन, त्याचप्रमाणे फिटर, त्याचप्रमाणे जे काही वायरमॅन्स आहेत, जे काही बऱ्याच प्रकारचे ट्रेड आपल्या ज्या संपर्क आयट्यामध्ये होत आहेत, त्या संपर्क आयट्यामधून अशी स्किलफुल मुलं घेण्यामध्ये मला खरंच मला त्याविषयी खरंच एक आतुरता वाटली। ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू घेतले खरंच हे जे बसलेले जे शिक्षक आहेत त्यांचं सर्वांचं टाळ्या वाजवून सर्वात प्रथम शिक्षणानंतरचा उद्योग क्षेत्रातील प्रवेश हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून कौशल्य विकास आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते असे त्यांनी नमूद केले। संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले। कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण सुरू करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली। या कार्यक्रमाला संपर्क संस्थेच्या विश्वस्त रत्ना बॅनर्जी, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य देवांशू चॅटर्जी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांना निरोप देतानाच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत कौशल्याधारित शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून पुढे जाण्याचा संदेश या समारंभातून देण्यात आला।